तर गाईज हे बघा, आता घेतलं पुढे मोडायला, साफ करायला. इकडे चालू आहे फोन, व्हिडिओ कॉल. आपलं पप्पा करताना साफ आहे बघा, असं मोडतात. सगळे मोठे मोठेच आहेत. आपण आणले ते काल अर्धा तास जागोलचे येतं. नाही ना, जागोल जायचं ना, जागोला 10 द्यायचे आहेत, 5 होतं द्यायच्यात 5. इथे लागू आहे, मिक्सच केलं घ्यायचं. नाही लागलं. तुम्हाला दाखवता रेसिपी काय आहे ती, ते बघा असं मोडताना. दाखवतो मोडताना की प्रॉपर पद्धतशीर. पकडायचं. त्याला असं लॉक करायचं मोठ्या बांगड्याला. असं लॉक केला का तो निर्जीव होतो. निर्जीव निर्जीव मला तर निर्जीव. गाईज हे बघा, एवढे मोठे मोडलेत, 11 आहेत. आता याची रेसिपी तुम्हाला काय आहे ते समजलंच. काय तर पीठ भरताना, कुठलं पीठ असतं तो? बेसन पीठ. थोडंसं तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ घ्यायचं आणि ते भरायचं. पूर्ण भाजायचं तो पीठ आणि मग फोडायचं मोठं आणि याच्यामध्ये आतमध्ये भरायचं एका कवटीमध्ये. रेसिपी थोडं मोडलेत. आता जेवायला आपल्याला दुपारला आणि जाणार भेट. तर यातील जागूला, छकुला आणि वरती काकांची इथं. या सगळ्यांना जेवायला जेवण झाल्यावर याची कवटी काढतात आणि पेंदा बाजूला करतात, त्याच्यामध्ये पीठ भरतात. काही लोक बांधून करतात, आम्ही बांधून नाही करीत, कारण की ती परत कवटी निघतं म्हणून बांधून नाही करीत. बघा आता तो चावू शकत नाही, कारण की ही लावली ना त्याला, तो चावू शकत नाही. पण जर ती निघली तर काम काढेल. नाही बघा, पण काहीच नाही करू शकत. एवढा मोठा पाकळा तरी आणि ती खिल घातली त्याला, असं लावला आहे. तर ही निघली ना तर काम 25 परत, मग चांगलं पोट पडत तो. मग नंतर भेटतो. गाईज 11 मोडले आहेत, तरी पण हे बघा किती आहेत. हे बघा, मला शेतातली पकडायला भीती वाटतं. शेतात असल्यावरती असं पकडायला काय नाही वाटत त्याच्यामध्ये. तर बाहेर असतं ना खायला खुल्ला, तर असं पूर्ण भांगडा वासून धावतं ना, नाही जमत. असं मी पकडू शकतो. मॉडेल बारका पकडले, मोठा पण पकडतो. गाईचा चावला ना डायरेक्ट फोडून ठेवे माझा बोट, असा विषय त्याचा. भीती पण वाटतं, पण पकडून दाखवतो आता मोठा. थांबा, इकडे रे, इकडे इकडे. पाण्यामुळे हातात बसत नाही रे, पाणी झालं चिक चिक. बघा बडावाला साहेब, बघा अंगठ्यापेक्षा मोठा पांगडा आहे, कसला मोठा आहे. असं पकडायला काय नाही वाटत, थोडी फाटतं पण काय नाही वाटत. पण शेतामध्ये असतं ना खाली, अरे पांगडा वासून धावता. धरला बिरला पांगडाचं काम 25. गाई बघा, ही रेसिपी अशी तांदळाचं पीठ आहे, भाजायचा आणि तांदळाचं पीठ आहे ना मिक्स, असं पूर्ण भाजायचा लाल होईपर्यंत. त्यानंतर मीठ, मसाला, हळद काय टाकायची, कोथिंबीर,
धना पावडर आणि मग तेल त्याच्यात, त्यानंतर थोडा पाणी असतं नाही थोडंसं, आणि भराचा मोठ्या ह्याच्यानं म्हणजे पीठ असा जरा जाड जाड करायचा चिक आणि मग तो त्या मोठ्याने घराचा याच्यात. हे मोठं आहे ना ह्यो, म्हणजे ही कवठी काढायची खालची, हे ना ह्यो काढायचा, मग ती ही कवठी वेगळी आणि तो वेगळा, त्याच्यामध्ये भरायचा. काही मुगाचं भरतात, आम्हाला मुगाचं नाव. हां, काही एक जण मुगाचं पीठ वाटतं, मुगाचं पीठच ना. हां, रेसिपी पुढं बघायला भेटेलच. असं मोठ्या फोडाचा भाग, एक फोड कुठला तरी. असं मोठ्या फोडाचा, आणि त्यातला तो असतो ना मांदा, तो यावेळी टाकायचा पीठ मिक्स करायला. तो गेले तो अर्धाच आहे, कसं मोरलंय आता तुटला काय करणार ना तो, उठताना हात ती उचलायला लागतं, तो डेंजर बघा. करायचा मग भरलेले मग ते हे जुने आहेत, असं खोलाचं. डेंजर काय बोल का खोला बघा, बघ कसलं भरलं, बघ पूर्ण भरलेलं आहे, मस्त भरलं. त्याच्यामध्ये तो टाकायचा मांदा, पीठ लागतं पिठाला, पीठ कालवायचं मस्त, आणि याच्यामध्ये भरायचा. एक कवटी ना बघा, तो याच्यामध्ये भरायचा. मी यातलं त्यांना काय करू, ते केले आणि काढले सगळे, आणि मग तो परत शिजवायचा रिटर्न लावून. कांदा, कोथिंबीर, बघा असं पीठ गरम मसाला, हळद, मीठ, हिंग, तेल, लोंढ करायचं, त्याच्यामध्ये भरायचं त्या कवटीमध्ये, लगेच शिजवायला घ्यायचं. त्याच्यामध्ये भरल्यानंतर तेल टाकून घ्यायचं. बघा असं पीठ करायचं, एकदम जाड पातळ नाही करायचा. पातळ करायचं पीठ फुटून जातं, निघून जातं. असं पूर्ण भरायचं पीठ याच्यात, परत मध्ये कवर लावून घ्यायचा. तो आहे तो मेन पेंदा, खायला मजा येते ना, थोडंच नाही. खेकडी नाही कोण खात, खाणारे खातात खेकडी, पण मोठे जास्त लगेच पॅक करायचा पूर्ण. हां, आता असं सगळं आपण भरून घ्यायचं, लगेच रेसिपीला सुरुवात. सगळं मोठे मागच्या वर्षीच वाटतं, सगळं असं पाण्यामध्ये भरलेलं आहे. आतमध्ये मांस, त्यांचा मेंदा नाही काय, मांदा पूर्ण इथं भरलेला आहे बघा. असं तरी आपण सगळं आता भरून घेऊ आणि पुढच्या रेसिपीला सुरुवात करू. तर गाईज, पहिले आपण रसा घालून घेतला मम्मीनी, नंतर मोठे टाकायचं असताना. तर पहिले रसाला फोडणी दिली उकलाला, आता मोठे टाकते मम्मी बघा. मोठे बरेचसे लोक बांधून टाकतात, कारण की तो निघाल नको म्हणून. आपण जो भरलाय तो पण हलवायचं नाही, टाकायचं ना, तसंच ठेवायचं, जास्त घाटलाचा नाही. चमचा घेऊन मध्ये फुटतं मस्त ना. किती वेळ लागेल शिजायला? आता पावचा जास्त लागतं तर ते पचतं, नाही तर मग पचत नाही. हो, असं विषय. जास्त वेळ शिजवला तुम्ही थोडा चांगला पचल, पण तर मस्त हो. कच्चं नाही खायचं. हां, नाही तर रस्सा कच्चा नाही, पचत नाही, तो पचत नाही. बाद होता. आपण एवढं टाकू. 11 आहेत. 11 त्यातला आपण 2 तरी खाऊच 100%. प्रत्येकाला 2-2. प्रत्येकाला 2-2. 5 माणसं आहेत घरात, प्रत्येकाला 2-2 येतीलच. सार्थक पण आहे जेवायला. 5 माणसं आहेत. मस्त आहे ना. अर्धा 1 तास होऊ द्या, अर्धा पाऊण तास. भात तर झालेला आहे, भात पण चालू आहे. अर्धा पाऊण तास झाला की नंतर आपण जेवायला बसू. सगळ्यांनी जेवायला या. सो गाईज, झालेले तर मोठे बनवून शिजला रस्सा आपला. आणि बघा बाई जेवायला बसला आहे, मम्मी पण उभे बघत जेवते वाटतं. मम्मी पण बसले जेवायला. या सगळे जेवायला. मोठे घाले पांगडा बघा, पांगडा या जेवायला. झाला ना जेवायला या गाईज. 1 नंबर असं झाला आहे. 1 नंबर पीठ पण लागतं आहे खायला, लय भारी लागतं आहे. घ्या तुम्ही पण जेवा, जेवायला या.
फांगडं आणून दिलं फांगडं. या जेवायला या. तर गाईज कशी वाटली कुकिंग व्हिडिओ नक्की सांगा का, कारण की फक्त रेसिपी होती. मोठे तोडले ते दाखवले सकाळी पप्पाने मोठे तोडले. लगेच मम्मीने कसं बनवलं काय काय केलं ते तुम्हाला सांगितलं. तेवढी फक्त व्हिडिओ होती, दुसरा काय नव्हता, रेसिपी होती एक. तर गाईज जेवलो मस्त, एक नंबर झाला रस्ता, एक नंबर लागले मोठे, पहिल्या पावसाचे पहिले मोठे. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून. तर व्हिडिओ दिसला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.